नमस्कार मित्रांनो. आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा, जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे विमा रिलेटेड व म्युच्युअल फंड रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असतो. चॅनलच्या माध्यमातून आपण आजचा जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो आहे नॅशनल इन्शुरन्सची एक उत्तम पॉलिसी, ज्याच्यामध्ये खूप चांगले चांगले बेनिफिट्स आहेत. आणि त्या पॉलिसीचं नाव आहे नॅशनल मेडिक्लेम पॉलिसी. नॅशनलमध्ये सगळ्यात प्रचलित पॉलिसी आहे. आपण आमचे व्हिडिओज रेग्युलरली पाहता आणि व्हिडिओजला मोठ्या प्रमाणावरती व्ह्यूअरशिप मिळते, पण अजूनही आपण मोठ्या प्रमाणावरती सबस्क्राईब करायला सुरुवात केलेली नाही. तेव्हा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही विनंती. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची जी पॉलिसी आहे ती आहे नॅशनल मेडिक्लेम पॉलिसी. या पॉलिसीमध्ये बेसिक सम इन्शुअर 1 लाख ते 10 लाख आहे आणि याची स्लॅब 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याप्रमाणे आहे. याच्यामध्ये जे कव्हरेज आहे ते 25% ऑफ जे सम इन्शुअर जे आहे ते तुम्हाला कुठल्याही इलनेससाठी रूम चार्जेसमध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर रूम रेंट जो आहे तो 1%, मॅक्झिमम 10,000 आणि ICU चार्जेस 2%, मॅक्झिमम 20,000 याप्रमाणे आहे. मेडिकल प्रॅक्टिशनर्सची फी आहे ती 25% तुम्हाला सम इन्शुअरच्या तुम्ही घेऊ शकता. आणि उरलेले जे 50% आहेत ते तुमच्या कुठल्याही प्रोसिजरसाठी वापरले जाऊ शकतील. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रोसिजर्स अंतर्भूत आहेत. याच्यामध्ये ॲलोपॅथी आणि आयुष या दोन्ही प्रकारच्या ट्रीटमेंट्स तुम्ही घेऊ शकता. आयुष म्हणजे जे वेगवेगळे योगा, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि अशा पद्धतीचे जे वेगवेगळे आता मेडिकल प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही जर त्या विशिक्षित हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट झालात तर तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. त्याच्यानंतर प्री हॉस्पिटलायझेशन 45 दिवस आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन 60 दिवसपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट मिळतो. म्हणजे प्री हॉस्पिटलायझेशनचा अर्थ असा आहे की हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी ज्या टेस्ट आपण करतो, डायग्नोस्टिक टेस्ट, त्या सगळ्या प्री हॉस्पिटलायझेशनमध्ये कव्हर होतात. आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये जे आपण कुठल्याही ऑपरेशन किंवा काही प्रोसिजर केल्यानंतर आपण डिस्चार्जनंतर घरी जातो, त्याच्यानंतर 60 दिवसपर्यंत आपल्याला वेगवेगळे फॉलोअप दिले जातात, मेडिसिन्स दिली जातात, टेस्ट केल्या जातात. त्या सगळ्या पुढच्या 60 दिवसाच्या टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये क्लेम करता येते. याच्यामध्ये आणखीन चांगली गोष्ट एक अशी आहे की ॲम्ब्युलन्स कव्हरेज जे आहे ते 1% ऑफ दी सम इन्शुअर आणि मॅक्झिमम 2,000 आणि पूर्ण पॉलिसी पिरियडमध्ये 4,000 अशी याची लिमिट आहे. हॉस्पिटलायझेशन ड्यू टू HIV, एड्स आणि मेंटल इलनेस हेही याच्यामध्ये कव्हर आहे. त्याचप्रमाणे मॉर्बिड ओबेसिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह एरर ह्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते सम इन्शुअरपर्यंत तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये कव्हर आहे. काही वेटिंग पिरियड आहे तर तुम्हाला पॉलिसी घेतल्यानंतर किंवा पॉलिसी जर तुम्ही ऑनलाईन साईटवरती गेलात तर तुम्हाला ते कळेल की नक्की वेटिंग पिरियड किती आहे. त्याच्यानंतर रिइन्स्टेटमेंट ऑफ बेसिक सम इन्शुअर आहे तुम्हाला इन केस ऑफ ॲक्सिडेंट, ही तुम्हाला याच्यामध्ये मिळते. त्याच्यानंतर प्री एक्झिस्टिंग डिसिजेस याच्यामध्ये PED जे आहेत ते 4 वर्ष वेटिंग पिरियड आहे. 4 वर्षानंतर सर्व प्रकारचे PEDs तुम्हाला याच्यामध्ये कव्हर आहे. ऑन रिन्युअल तुम्हाला जे एनहान्समेंट मिळते सम इन्शुअरमध्ये, तुम्ही काही वाढ करायची असेल तर तुम्ही करू शकता ऑन रिन्युअल. आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठलंही हॉस्पिटलायझेशन झालं तरीसुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लोडिंग जे आहे ते या पॉलिसीमध्ये लागत नाही. या पॉलिसीमध्ये 5% क्युम्युलेटिव्ह बोनस मिळतो आणि 50% ॲक्युमुलेट होतो. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप जो आहे तर दर 4 वर्षानंतर जर क्लेम फ्री असाल तुम्ही तर तुम्हाला 5,000पर्यंत मॅक्झिमम याच्यामध्ये रिएम्बर्समेंट मिळते, जे तुम्ही हेल्थ चेकअपसाठी वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला को पेमेंट जर तुम्ही घेतलं तर कंपनी तुम्हाला डिस्काउंट देते. याच्यामध्ये कोविडचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, कोविडचे तुम्ही सगळ्या इंजेक्शन्स बरोबर घेतलेली आहेत तर तुम्हाला 5% जो आहे तो प्रीमियममध्ये डिस्काउंट मिळतो. अशा पद्धतीने ही
नॅशनल मेडिक्लेम पॉलिसी जी आहे ही अतिशय उत्तम पॉलिसी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अगदी 1 लाखापासून 10 लाखापर्यंत कव्हरेज आहे ते उपलब्ध आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या सोयीनुसार या पॉलिसीकडे बघावं आणि त्याचा प्रीमियम घेऊन तुम्ही तो तुमच्यासाठी वापरावा. अशा पद्धतीची जी पॉलिसी आहे ही पॉलिसी मी सोबत इथे मांडलेली आहे आणि तुम्ही डाव्या उजव्या बाजूला जर बघाल तर जे काही मी आत्ता तुम्हाला थोडक्यात सांगितलं ते सर्व तिकडे लिहून ब्लॅक अँड व्हाईट मौजूद आहे. ते तुम्ही बघून खात्री करून घेऊ शकता. त्याहूनही तुम्हाला असं वाटलं की साईटवर जायचं आहे, तुम्ही साईटवर गेलात तर तुम्हाला याचं पूर्ण ब्रोशर कंप्लीट प्रॉस्पेक्टस चांगल्या पद्धतीने वाचता येईल आणि त्याचा सखोल अभ्यास करता येईल. माझं एक नेहमी म्हणणं असतं की मेडिक्लेम विकत घेताना आपण आधी चौफेर त्याची चर्चा करावी, चांगल्या पद्धतीने मेडिक्लेमबद्दल माहिती घ्यावी आणि मगच पॉलिसी घेण्याकडे आपला कल काढावा. नॅशनल इन्शुरन्सच्या या पॉलिसीमध्ये मेंटल इलनेस आणि HIV या दोन्हीचं कव्हर आहे आणि हे एक चांगली बाब आहे आणि आपल्याला जर अशा पद्धतीचं कुठलं कव्हर एक्सपेक्टेड असेल तर आपण या पॉलिसीचा जरूर विचार करावा. धन्यवाद. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.